नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील चौथं प्रकरण जे आहे द्रव्याचे मोजमाप। याच्यामध्ये गेल्या लास्ट पिरियडला आपण रासायनिक संयोगाचे नियम पाहिलेले आहेत। या तासिकामध्ये आपल्याला अणूबद्दल चर्चा करायची आहे। अणूचा आकार, वस्तुमान आणि संयोजाबद्दल चर्चा करायची आहे। तर अणूचा आकार, अणूमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 3 कण असतात। हे आपण पाहिले 8वीमध्ये। तर आता आपल्याला काय करायचं, तर अणूचा जे आकार आहे त्या संबंधीची चर्चा अगोदर आपण करणार आहोत। की अणू म्हणलं की ह्या अणूमध्ये मध्यभागी असतो ते केंद्रक असतो। मध्यभागी काय असतो? केंद्रक असतो। आणि मध्यभागी केंद्रक असून केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात। म्हणजे अणूमध्ये प्रोटॉन ते आपण पी न दर्शवितो, त्याच्या डोक्यावर धनप्रभारित प्रोटॉन, ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन हे आपण ई न दर्शवितो आणि हे न्यूट्रॉन म्हणजे प्रभारहीन जे काय आहे कण तो आहे न्यूट्रॉन। म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 3 प्रकारचे कण अणूमध्ये असतात। तर अणूमधले ते 3 कण जे आहे त्याची कोठे कोठे ठिकाण आहे, स्थान कुठं आहे त्याचे निश्चित असं ते एकदा बघा। तर केंद्रक, अणूमध्ये जे केंद्रक आहे ते केंद्रकमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो आणि वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतं। नील्स बोर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे यानं जे आपल्याला सूत्र दिलेलं आहे की वेगवेगळ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात, 2n चा वर्ग। n बरोबर आहे इलेक्ट्रॉनिक कक्षा किंवा कवच, ज्याला आपण म्हणू की इलेक्ट्रॉनिक कवच किंवा इलेक्ट्रॉनिक कक्षा म्हणजे 2n चा वर्ग। याच्या सहाय्याने आम्हाला त्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन टाकायचे ते कळणार आहे। तर आता हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याची जागा मिळाली आम्हाला किंवा माहीत झाली। आता आम्हाला ह्या अणूचा आकार काढायचा म्हणजे काय करावं लागेल, आम्हाला ह्या अणूची त्रिज्या पाहावं लागणार आहे। अणूची काय त्रिज्या? अणूची त्रिज्या म्हणजे केंद्रकाचा मध्यबिंदू आणि बाहेरची इलेक्ट्रॉनिक कक्षा किंवा कवच, बाहेरचं इलेक्ट्रॉनिक कवच किंवा कक्षा यामधील अंतराला आपण काय म्हणू, त्या अणूची त्रिज्या असं म्हणता येईल। मग ही जी अणूची त्रिज्या आहे, ह्या अणूच्या त्रिज्येवरून तो अणू लहान आहे मोठा आहे ते आम्हाला ठरवता येईल। तर आम्ही जर बघितलं तर हायड्रोजन सर्वात लहान जो अणू आहे तो आहे हायड्रोजन। तर हायड्रोजनची त्रिज्या 10⁻10 मीटर एवढी आहे। 10⁻10 मीटर एवढी हायड्रोजनच्या अणूची त्रिज्या आहे। तर ह्या त्रिज्यावरून अणू लहान आहे का मोठा आहे ते आम्हाला काढता येतं। अणूबरोबर रेणूचंही काढता येतं। पाण्याचा जर रेणू आहे, ह्या पाण्याच्या रेणूचा एका रेणूची जी त्रिज्या जर बघितली आम्ही तर 10⁻9 मीटर एवढी आहे। ह्या अणूमध्ये वेगवेगळ्या कक्षा असतात। आता इथं हायड्रोजनमध्ये आपल्याला एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून एकच कक्षा आहे। तर दुसऱ्या ज्या आहेत सोडियम, मॅग्नेशियम जर बघितलं तर त्याच्यामध्ये 3 कक्षा आहेत। तर बाहेरची कक्षा धरायची, बाहेरची कक्षा आणि केंद्रकाचा मध्यबिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण त्या अणूची त्रिज्या असं म्हणू। तर अणूची त्रिज्यावरून त्या अणूचा आकार आम्हाला सांगता येईल। आता ह्या अणूचा आकार आम्हाला समजला। आता आम्हाला दुसरं काय पाहायचं आहे
तर हे अणूचा आकार झाला. तर आता आम्हाला अणूचे वस्तुमान, तर वस्तुमान मीन्स वजन. थोडक्यात काय म्हणता येईल आम्हाला, वस्तुमानला वजन म्हणता वस्तुमान म्हणजे वजन नव्हे, पण वस्तुमानला थोडक्यात समजून घेण्यासाठी आपण वजन समजलं तरीही चालेल. तर हे जे वस्तुमान आहे, हे वस्तुमान किती आहे? आता खरं तर याचं जे ह्या 3 जे कण आहेत याच्यावरून याचं वस्तुमान ठरवणार आहोत आपण. तर इलेक्ट्रॉनला जर बघितलं तर इलेक्ट्रॉनला काय की जवळजवळ वस्तुमान नसल्यात गणती आहे, नगण्य असं इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे. म्हणून आपण त्याच्यातून हे इलेक्ट्रॉन काढून टाकणार आहोत. आता राहिला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तो कुठं असतो? केंद्रकात असतो. आणि अणूचे वस्तुमान ह्या केंद्रकामध्ये एक ओतलेले असते. म्हणजे केंद्रकामध्ये अणूचे वस्तुमान आहे. मग हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी संख्या आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच त्या अणूचं अणुवस्तुमान. सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, 11 प्रोटॉन आहेत आणि 12 न्यूट्रॉन आहेत. आता जर बघितलं आम्ही सोडियमचं अणूचं अणुवस्तुमान, तर अणुवस्तुमान म्हणजे काय की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे एकत्रित संख्या, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या, त्याला न्यूक्लियॉन असं पण आपण म्हणतो. यांच्या संख्येला आपण काय न्यूक्लियॉन पण म्हणतो. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला आपण अणुवस्तुमानांक असंही म्हणतो. हे अणुवस्तुमानांक ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक असं म्हणतात. म्हणजे हा मुद्दा पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की पुढे जेव्हा आम्ही मूलद्रव्य पाहणार आहोत, 10वीमध्ये आधुनिक आवर्त सारणी पाहणार आहोत किंवा मूलद्रव्याचे वर्गीकरण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये अणुवस्तुमानांक हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. आता याच्याबरोबरच आपल्या ह्या अभ्यासाला नसला तरी हा एक मुद्दा आहे की अणुअंक म्हणजे काय. मूलद्रव्याचा अणुअंक हा पण किंवा ज्याला आपण अणुक्रमांक असं अणुअंक किंवा अणुक्रमांक असंही म्हणतो. मूलद्रव्यामध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत तितकेच प्रोटॉन आहेत, इलेक्ट्रॉन जितके आहेत तितकेच काय आहेत प्रोटॉन आहेत. इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणायचं आहे अणुअंक असं म्हणतात. तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे आम्हाला पुढे लागणार आहेत. तर अणुअंकाची व्याख्या बघितली आपण आणि अणुवस्तुमानांकाची व्याख्या पाहिली. तर अणूचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान म्हणजे काय तर अणूचं वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेलं असतं. अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी संख्या आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी संख्या आहे त्यांच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमान म्हणतो. अणूमध्ये आकार आणि वस्तुमान ह्या 2 गोष्टी आपण पाहिल्या की वस्तुमान म्हणजे केंद्रकामध्ये असलेले जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या एकत्रित त्याची संख्या म्हणजे वस्तुमान होय. त्याला आपण वस्तुमानला वस्तुमानांक असं म्हटलं. आता राहिलं आपल्याला संयुजा म्हणजे काय ते पाहायचं की संयुजा कशाला म्हणतात की हा तिसरा घटक आम्हाला संयुजा म्हणजे काय तर संयुजा म्हणजे एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता आहे त्याला आम्ही संयुजा म्हणतो. एक मूलद्रव्याचा अणू दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूबरोबर किती प्रमाणात संयोग पावतो त्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असं म्हणू. पण अधिकच जर आपल्याला संयुजा म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपन पण माहीत असणं गरजेचं आहे. एखाद्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक
म्हणजे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेमध्ये वितरित करण्याला काय म्हणतो आम्ही? इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असं म्हणतो. मग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आम्ही समजून घेतलं की आम्हाला संयोजन समजायला पण सोपं जाईल. आता उदाहरणार्थ हे पाण्याचा रेणू आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, H2O. आता हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनच्या 1 अणूबरोबर संयोग पावले. हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनच्या 1 अणूबरोबर संयोग पावले. मग काय, हे हायड्रोजनचे 2 अणू आहेत. मग ह्याचे हे 2 अंक, ही झाली कोणाची संयुजा? ही झाली ऑक्सिजनची संयुजा, ऑक्सिजनची संयुजा. आणि हे 1, ही कोणाची संयुजा झाली? ही झाली हायड्रोजनची संयुजा, हायड्रोजनची संयुजा. म्हणजे याचं जे हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनच्या 1 अणूबरोबर संयोग पावतात, म्हणून हायड्रोजनची संयोग पावण्याची जी क्षमता आहे त्याला आपण संयुजा असं म्हणू. तर हायड्रोजनचे 2 अणू आहेत, हे एकाच अणू 2 अणूबरोबर संयोग पावतो, म्हणून त्याची क्षमता 2 अणूबरोबर संयोग पावण्याची आहे. म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आणि हायड्रोजनची संयुजा 1. जरा थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीनं संयुजा समजून घेऊ. इलेक्ट्रॉनिक स्वरूपनाशी निगडीत अशी संयुजा समजून घेऊ की आम्ही सोडियम घेतलं. सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. तर याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जर बघितलं आम्ही तर 2, 8, 1 असं आहे. 2, 8, 1 आहे. अष्टक स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी हे जेव्हा आयन तयार होतात हिचे, तेव्हा काय होतं? अष्टक स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असं म्हणतात. ही आता अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करेल? हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, हा 1 इलेक्ट्रॉन. म्हणून ह्या सोडियमची संयुजा काय? 1 झाली. सोडियमची संयुजा 1 झाली. आता सोडियम हे धन आयन बनणार का ऋण आयन? यानं 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर यानं 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, त्याच्यामुळे त्याची संयुजा 1 आहे. आता याचा जेव्हा हे 1 इलेक्ट्रॉन देईल तेव्हा याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8 होईल. म्हणजेच किती? म्हणजेच 10 इलेक्ट्रॉन, 11 प्रोटॉन असं याच्यामध्ये राहील आणि 12 या न्यूट्रॉन, तर 12ला 12 राहतील. आता इथं प्रोटॉनची संख्या वाढली, प्रोटॉनची संख्या वाढली, त्याच्यामुळं हे धन आयन निर्माण करू शकतो. दुसरं एक उदाहरण पाहू आपण मॅग्नेशियमचं. हे मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन आहेत. याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8, 2 आहे. 2, 8, 2. आता अष्टक स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असं म्हणतात. तर हे 2 इलेक्ट्रॉन देतो. 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं ह्या मॅग्नेशियमची संयुजा काय? 2 झालेली आहे. मॅग्नेशियमची संयुजा 2 होते. आता तिसरं एक उदाहरण पाहू आपण, ते क्लोरीनचं. तर क्लोरीन काय करतो? हे क्लोरीनचे 17 इलेक्ट्रॉन आहे. 2, 8, 7 त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे. आणि मग हे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय? 1 इलेक्ट्रॉन घेतो, 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. म्हणून ह्या क्लोरीनची संयुजा काय आहे? तर क्लोरीनची संयुजा 1 आहे. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, क्लोरीनची संयुजा 1 आहे आणि सोडियमची संयुजा 1 आहे. म्हणजे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी तो दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असं म्हणतात. म्हणजे हे क्लोरीन जेव्हा आयन तयार होईल तो 1 इलेक्ट्रॉन देईल, म्हणून त्याची संयुजा 1 आहे. सोडियम पण 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, त्याच्यामुळं क्लोरीन
एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो म्हणून संयुजा 1 आहे. सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणून मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे. जे देतात इलेक्ट्रॉन देतात त्याच्यावर कोणचा प्रभार येतो तर धनप्रभार येतो. धनप्रभार काय येतो कारण प्रोटॉनची संख्या वाढलेली आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या जास्त आहे. वाढलेली म्हणता येणार नाही, पण प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर धनप्रभार येतो. आणि जे इलेक्ट्रॉन घेतात, आता उदाहरणार्थ हे क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे इथं काय की इलेक्ट्रॉन ची संख्या म्हणजे याच्यावर ऋणप्रभार येतो. काय येतो? ऋणप्रभार येतो. ऋणप्रभार काय येतो कारण प्रोटॉनची संख्यापेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि ऋणप्रभारित कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. म्हणून याच्यावर क्लोरीनवर जेव्हा तो आयॉन निर्माण करतो तेव्हा त्याच्यावर ऋणप्रभार येतो. म्हणजे आम्हाला इलेक्ट्रॉन दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरूनही त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवता येते, किंवा एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याशी किती प्रमाणात संयोग पावतो त्याच्यावरूनही संयुजा ठरवता येते. तर या घटकामध्ये, या तासिकामध्ये आम्ही काय बघितलं तर अणूचा आकार, वस्तुमान आणि संयुजा पाहिलेले आहे. तर मला असं वाटते की तुम्हाला हे तिन्ही घटक चांगले प्रकारे समजलेले आहेत. धन्यवाद.